कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान सभापती आदरणीय विजूभाऊ शिंदे असतील आणि त्यांच्या कुटुंबाकडून या कार्यक्रमाच्या निमित्तानं प्रत्येक वर्षी अन्नदानाचा कार्यक्रम त्या ठिकाणी गेले 4-5 वर्ष सातत्याने ते करत आहेत आणि आज सुद्धा ते आपल्या पिंपळगाव मरकळ या जिल्हा परिषद गटातून निवडणुकीसाठी जिल्हा परिषदसाठी इच्छुक उमेदवार म्हणून त्या ठिकाणी निवडणुकीला सामोरे जात आहेत आणि त्या भूमिकेतून निमगाव गाव जरी जिल्हा परिषद गटामध्ये नसलं तरी निमगावतील सर्व ग्रामस्थ महिला भगिनी युवा वर्ग या ठिकाणी त्यांच्या पाठीमागे एक मोठा फौजफाटा घेऊन ज्याप्रमाणे मार्केट कमिटीला त्यांना आपण साथ दिली अशाच पद्धतीनं सर्व मंडळी एकजुटीनं एक ताकदीनं त्यांच्या तालुक्यातील सर्व मित्रपरिवार असेल आमच्यासारखे सर्व सहकारी असतील या ठिकाणी त्या गटामध्ये सर्वजण काम करत आहोत आणि अशा माध्यमातून आज ते असतील आणि सर्व निमगावकर ग्रामस्थ या ठिकाणी व्यासपीठावर आहेत। विजूभाऊंना खऱ्या अर्थानं आमदार म्हणून माझ्यावर काही जबाबदारी आहेत, परंतु विजूभाऊंचं काम आपण पाहिल्याच्या नंतर मार्केट कमिटीमध्ये शेतकऱ्यांसाठी गेल्या वर्षभरामध्ये त्यांनी सर्व संचालकांना बरोबर घेऊन एक चांगलं काम केलं आणि एक एखाद्याचा पायगुण असतो। मार्केट कमिटी आपल्या ताब्यात आल्याच्या नंतर खरेदी विक्री संघ आला, विधानसभा आली, लोकसभा आली, त्यामुळे खासदार आमदार सभापती आणि हे सर्व होत असताना येणारी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सुद्धा आपल्या ताब्यात नक्की जुभाऊ या ठिकाणी येईल आणि जिल्हा परिषदचे सुद्धा जास्तीत जास्त जिल्हा परिषद सदस्य सुद्धा या ठिकाणी आपल्या आणण्यासाठी मी असेल, महाविकास आघाडीचे सर्व पक्षीयांचे सर्व सहकारी कार्यकर्ते मित्रपरिवार असतील यांचा नक्की प्रयत्न चालू आहे। की आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांची भावना किंवा ग्रामस्थांची भावना की बाबा आता शेवटी जबाबदारी आहे आणि ह्या सगळ्या जबाबदारीमध्ये शेवटी मी जरी तिकडे लढतोय, दावडीवाले हे सगळे माझ्या बरोबर आहे, फक्त शेवटी गाव हे गाव असतं। तसं आता हे पाटील साहेब किंवा या सगळ्यांनी सांगितलं, कारण गाव आणि गावची भूमिका ही प्रत्येक कार्यकर्त्यासाठी फार महत्त्वाची असते। परंतु श्री क्षेत्र निमगाव खंडोबानीतला प्रत्येक माणूस आमच्या दृष्टीनं फार महत्त्वाचा आहे आणि मनापासून ही सगळी मंडळी मला मदत करण्याचं काम त्या ठिकाणी करतात। आपल्या सगळ्यांच्या पाठिंब्यावरती आशीर्वादावरती निश्चितपणानं उद्याच्या काळामध्ये आज या तालुक्याचं राजकारण खऱ्या अर्थानं पिंपळगाव मरकळ मतदारसंघामध्ये येऊन खेपलं आहे आणि नेमकेपणानं काय होणार, कारण शेवटी जिथं ओपनच्या 2-3 ज्या जागा आहेत त्यापैकी पिंपळगाव मरकळला जागा आहे, त्यामुळे सगळ्यांचं लक्ष त्या ठिकाणी आहे। तालुक्याची हाय व्होल्टेज इलेक्शन त्या मतदारसंघामध्ये होण्याची शक्यता आहे, त्यामुळं परत एकदा मी आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार त्या ठिकाणी। आज दत्त जयंतीचा उत्सव मोठ्या थाटामाटात आज संपन्न होत असताना तिथं नाटकाचा कार्यक्रम चालू आहे आणि माझ्या जमलेल्या सर्व माता भगिनींना तसेच मान्यवरांना मी सहर्षाचे स्वागत करते आणि धन्यवाद देते। आमचा तुम्ही आदर सत्कार केला त्याबद्दल सर्व संयोजकांचे धन्यवाद। आणि आज दत्त जयंतीचा कार्यक्रम आहे। ब्रह्मविष्णू आणि महेशाचा एकत्रित अवतार म्हणजे गुरुदेव दत्त आणि त्यांचे सकाळपासून आपल्या इथं सर्व कार्यक्रम एकदम छानरित्या साजरे झाले आणि आता हा नाटक मनोरंजनाचा कार्यक्रम चालू आहे। या दत्त जयंती निमित्त मी माझ्या सगळ्या परिवारातर्फे तसेच गणेश भाऊ युवा प्रतिष्ठानच्या तर्फे आणि गणेश तिघांच्या तर्फे हार्दिक अशा शुभेच्छा देते आणि दत्त महाराजांना एवढीच विनंती करते की आपण ह्या सर्व भक्तांना उदंड आणि निरोगी दीर्घायुष्य द्यावं आणि त्यांच्या मनोकामना पूर्ण कराव्यात। आणि मी बाबगाव रेटवडी गटात उमेदवार म्हणून इच्छुक आहे, तर आपल्या सर्वांनी मला सहकार्य करावे एवढी मी विनंती करते आणि थांबते। दत्त महाराज मंदिरामध्ये आज दत्त जयंतीचं निमित्तानं उपस्थित ग्रामस्थ असतील, सर्व प्रमुख असतील, पाटील असतील, आपण सर्वांनी आमचं स्वागत केलं, मनापासून आपले आभारी राहू।
येणाऱ्या काळामध्ये जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या माध्यमातून बापूसाहेब चौधरींनी तो उल्लेख केला असेल की साहेबांनी आतापर्यंत सरांनी अनेकांना ज्ञानदान दिलेलं आहे, तसंच आम्हालाही दिले. माझे पती पण त्यांच्याकडे शिकलेले आहे, म्हणून मला खरंच आनंद आहे. आणि सर तुम्ही सांगितल्याप्रमाणे आम्हीही पुढल्या येणाऱ्या काळामध्ये जिल्हा परिषदेची निवडणूक जरी निश्चित लढत असलो तर कुठलाही व्यावसायिक आमचा त्याच्यामध्ये माफक अपेक्षा पण नाहीये. आम्हाला येणाऱ्या काळामध्ये फक्त समाजाची सेवा करायची. आम्ही नवरा बायकोनी असा निश्चय केलाय की सेवा हीच आमची वाट. तर येणाऱ्या काळामध्ये जिल्हा परिषद जसं राजगुरूंना सहकारी बँकेच्या माध्यमातून आपण सर्व ग्रामस्थांनी माझी साथ दिली, तशीच येणाऱ्या काळामध्येही आपण आमची मतदानरूपी आशीर्वाद देऊन साथ द्या. राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या विचारांचे आम्ही असल्यामुळे दिलीप अण्णांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ही निवडणूक लढवणार आहे. विकास कामं किती केली आपल्यालाही सगळ्यांना माहिती आहे. 4,500 कोटींचा निधी दिलीप अण्णांनी ह्या भागात आपल्या तालुक्याला आणलेला आहे. तर जर आपण सत्तेबरोबर गेलो तर निश्चित आपल्यालाही इथून पुढच्या काळामध्ये आम्हालाही विकास कामं करता येईल. म्हणून आम्ही बापूसाहेब चौधरी असतील, मी असेल, आम्ही सगळ्यांनी उमेदवारी मागितलेली आहे. निश्चित आम्हाला ही उमेदवारी मिळेल आणि आम्हाला आपली सेवा करण्याची संधी मिळेल. खंडेरायाच्या या प्रांगणामध्ये खऱ्या अर्थाने दत्त जन्मोत्सवानिमित्त आपण सर्वच भाविक भक्त अतिशय मोठ्या आनंदामध्ये सहभागी झालात. मग त्यामध्ये आज दत्त जयंतीच्या आपणा सर्वांना खूप खूप अशा शुभेच्छा देते. दत्त जयंतीचा सोहळा आज खऱ्या अर्थाने मोठ्या उत्साहात संपन्न होत असताना दत्त महाराजांचा आज जन्म असेल, त्याचबरोबर महाआरती असेल, पूजा असेल, ब्रह्मा विष्णू महेश्वर खऱ्या अर्थाने 3 देव एकत्र येऊन आज गुरुदेव दत्तांचा जन्म झाला आणि त्याच दत्त जयंतीच्या आपल्या सर्वांना खूप खूप अशा शुभेच्छा देते. खऱ्या अर्थाने डोळे पाहून पंढरी रोज वाचावी ज्ञानेश्वरी या उक्तीप्रमाणे आज आपण सर्वजण या सोहळ्यामध्ये उपस्थित झालेला आहात. आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. आणि खऱ्या अर्थाने सांगायचं झालं तर येणाऱ्या काळामध्ये रेटवडी पंचायत समिती गणामध्ये इच्छुक उमेदवार म्हणून मी अनिता विलास मांजरे खऱ्या अर्थाने गेली 10 वर्ष गावामध्ये सरपंच पदावरती काम करत असताना गावामध्ये खूप असा कोट्यवधी रुपयांचा निधी आणून गावामध्ये भरपूर अशी विकास कामे करून गावाचा कायापालट केलेला आहे. मग त्यामध्ये रेटवडी पंचायत समिती गणामध्ये काम करण्याची संधी आणि तळमळ आहे. त्यासाठी एक सक्षम महिला म्हणून आज आपल्या रेटवडी पंचायत समिती गणामध्ये काम करणार आहे. गेल्या 10 वर्षामध्ये गावामध्ये खऱ्या अर्थानं मंदिरे असतील, अंतर्गत रस्ते असतील, त्याचबरोबर पाणी असेल, ड्रेनेज असेल, भरपूर अशी विकास कामे केली. आणि खऱ्या अर्थाने ज्ञानेश्वरीसारखा पवित्र ग्रंथ आणि गावामध्ये जी विकास कामे केली ती पॉम्पलेटच्या माध्यमातून आपल्या प्रत्येकाच्या घराघरापर्यंत येऊन पोहोचवण्याचं काम केलं आणि आपल्या सर्वांचा आशीर्वादही घेतलेला आहे. खंडोबा महाराज आणि त्या खंडोबा महाराजांच्या कृपाआशीर्वादानं आपण आज स्थानाबाद प्रमाणे दत्त जयंतीचा दत्त महाराजांचा कार्यक्रम असं उत्साहाने साजरा करता. आणि आज देवजन्म खरं पाहिलं ते अर्ध्या तासापूर्वी आपण सर्वांनी आपल्या भक्ती मंडळांनी आपल्या गावातील सर्व माता भगिनी असतील सर्वांनी येऊन देवजन्म खरं थाटामाटात साजरा केला. विशेषतः आम्हाला बोलवून आमचा सन्मान केला. ह्या गावचे ज्यांनी खरं पाहिलं तर आपली महाराष्ट्रामध्ये ओळख निर्माण करून दिली असे आमचे सहकारी मित्र पाटील संघटनेचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली खरं पाहिलं तर आपल्या गावचा कारभार सर्व चांगल्या पद्धतीने चालत असताना आम्हाला नेहमीच ते मग मार्गदर्शन करायचं काम करतात. आज सुद्धा त्यांनी खरं पाहिलं तर आम्हाला संजीव असून मी असून आम्हाला निमंत्रण दिलं, आम्हाला बोलवलं, आमचा सन्मान केला. विशेषतः पाटील उद्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका योग अध्यक्ष आपण गेल्या आपल्या गावचे युवा सभापती विजयभाऊ शिंदे असतील, आम्ही असं आम्ही गेल्या 4 महिने सर्व मायबाप जनतेचा खरं पाहिलं तर आशीर्वाद घेण्यासाठी गावगाव जाऊन आपल्या गावचे तरुण असेल, माता भगिनी असतील, सर्व तुम्ही ज्येष्ठ असाल आपण गावात जाऊन खरं पाहिलं तर अतिशय उत्साहाने आपलं स्वागत करतात. आणि जरी मी त्याविषयी घाटात पण सांगितलं बैलगाड्या घाटामध्ये का विजूभाऊने ह्या गटामध्ये वामगाव रेटवडी गटामध्ये 8 वर्षे काम केलं आणि तो गट ओपनला आल्यामुळे त्यांनी खरं पाहिलं तर आम्हाला मन मोकळ्या प्रमाणे तुम्ही एक शेजारी आणि आपलं सर्वांचं प्रेम म्हणून अतिशय
सहकार्य करायचं काम केलं आणि उद्याच्या काळामध्ये आमच्या सुनबाई दीप्ती प्रसाद दोघाडे या एक महिला म्हणून आपल्या रेटेवडी वाबगाव गटाच्या शिवसेनेच्या उमेदवार आहेत आणि मग त्यांना तुम्ही खरं पाहिलं तर सर्व मंडळी सहकार्य करावं आणि निश्चित कराल अशी मी खंडरायाच्या चरणी नतमस्तक होऊन आपण सर्वांनी उद्याच्या काळामध्ये मतारूपी सहकार्य करावं आणि शिवसेनेचे अजितदादा आणि दिलीप अण्णांच्या माध्यमातून गेली अनेक वर्ष आपण या ठिकाणी पाहतोय आणि मग काम करण्याच्या माणसांच्या बरोबर जर आपण राहिलो तर निश्चितपणे आपल्या समाजाचं कल्याण होईल, समाजाचे प्रश्न सुटतील, आपला गण आणि आपला संपूर्ण गट हा त्या ठिकाणी निश्चितपणे कोणत्याही कामाच्या माध्यमातून मागे राहणार नाही एवढंच मला या जयंतीच्या निमित्ताने या ठिकाणी सांगायचं. अश्विनीताईंनी जिल्हा परिषदेची उमेदवारी मागितलेली, मी पंचायत समितीची उमेदवारी मागितलेली आहे. आम्हा दोघांनाही या ठिकाणी या राष्ट्रवादी पक्षाची उमेदवारी मिळावी याहीसाठी मला वाटतं दत्त महाराजांच्या चरणी जर आपण सर्वांच्या वतीने मी प्रार्थना केली तर ती वावगी ठरू नये आणि आम्हाला जर उमेदवारी मिळाली तर आमच्या पाठीशी मतांच्या माध्यमातून आपण आम्हा दोघांनाही या ठिकाणी आशीर्वाद द्यावा अशा प्रकारची विनंती मी या ठिकाणी आजच्या निमित्तानं करतो. निश्चितपणे मी या ठिकाणी एका शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम करणारा व्यक्ती आहे. शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम करत असताना, कॉलेजमध्ये अध्यापन करत असताना सर्वसामान्य विद्यार्थ्यांचे काय प्रश्न असतात, सर्वसामान्य गरीब कोणतरी मुलांना सहकार्याची भूमिका, आर्थिक असो किंवा बाकीची कोणत्या प्रकारची मदत असो, मी आजपर्यंत त्या ठिकाणी करण्याचं काम केलं. खरपुडीमध्ये हायस्कूलच्या माध्यमातून एक शिक्षण संस्था उभारणी केली आणि सोसायटीच्या माध्यमातून सहकार क्षेत्रामध्ये मी या ठिकाणी काम करतोय. संस्था निर्माण करावी, संस्था असेल तर ती वाढवावी, संस्थेच्या प्रगतीचा उपयोग सर्वसामान्य माणसाला त्या ठिकाणी झाला पाहिजे एवढी माफक अपेक्षा मी आज माझ्या कार्यामध्ये या ठिकाणी ठेवलेली आहे. आणि सर्वसामान्यांची सेवा आपण जर मतं दिली आणि सेवा करण्याची संधी दिली तर पंचायत समिती आणि मला वाटतं मी त्यांच्या माध्यमातून अश्विनीताई पाचाळ यांच्या माध्यमातून सुद्धा जर सांगितलं तर वावगं ठरू नये. जिल्हा परिषदेचा फंड असेल, पंचायत समितीचा फंड असेल, आपण जेव्हा ज्या ज्या ठिकाणी टाका असं जर आम्हाला सांगितलं तर त्या आपल्या मताचा विचार करून ज्या ठिकाणी आपण मागणी मांडाल त्या ठिकाणी आम्ही पूर्ण करू एवढंच मी या ठिकाणी आपल्या सर्वांना वचन देतो. आणि मला पुन्हा एकदा या दत्त जयंतीच्या निमित्तानं आलेल्या सर्वांचं स्वागत आपण सर्वांनी आमचं केलंय, मान सन्मान आमचा या ठिकाणी केला. आपल्या सर्वांना धन्यवाद देतो आणि आपल्या या जयंतीच्या निमित्ताने शुभेच्छा व्यक्त करून माझे 2 शब्द थांबवतो.